नागपुर जिले के रामटेक स्थित सूरज गतिमंद विद्यालय में सोमवार को बड़ा हड़कंप मच गया जब भोजन करने के बाद 16 छात्र अचानक बीमार पड़ गए। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार दोपहर का भोजन करने के कुछ ही समय बाद बच्चों को उल्टियां, घबराहट और पेट दर्द की शिकायत शुरू हो गई। देखते ही देखते कई छात्र एक साथ अस्वस्थ हो गए, जिससे स्कूल परिसर में अफरा तफरी का माहौल बन गया। स्थिति की गंभीरता को देखते हुए स्कूल प्रशासन ने तत्काल अभिभावकों को सूचना दी और सभी बीमार छात्रों को नजदीकी सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों की टीम द्वारा बच्चों का उपचार किया जा रहा है और फिलहाल उनकी हालत स्थिर बताई जा रही है। इधर परिजनों ने स्कूल में दिए गए भोजन की गुणवत्ता पर सवाल उठाए हैं। उनका आरोप है कि घटना के बाद भी प्रशासन स्पष्ट जानकारी देने से बचता नजर आ रहा है। वहीं स्वास्थ्य विभाग और संबंधित अधिकारियों ने मामले की जांच शुरू कर दी है। प्रारंभिक तौर पर फूड पॉइजनिंग की आशंका जताई जा रही है, हालांकि जांच रिपोर्ट आने के बाद ही स्थिति स्पष्ट हो सकेगी। जितेंद्र रमेश गोल्ले या सूरज गतिमंद मुला निवासशाळा इथे अधीक्षक या पदावर कार्यरत आहे। ही घटना दिनांक 14/2/2024ला सकाळी शाळा असल्यामुळे मुलांना 11 वाजता त्यांना जेवण दिलं। जेवण दिल्यानंतर जेवणामध्ये भात, भाजी, वरणपोळी, भाजीमध्ये पत्तागोबी आणि आलू होती। 11 वाजता मुलांना जेवण दिलं। 11 वाजता नंतर 1-1.5 तासानंतर त्यांना मळमळ आणि उलट्या वाटायला लागलं। 4-5 मिनिटांना त्या मुलांना आम्ही तात्काळ ग्रामीण रुग्णालय रामटेक येथे दाखल केलं भरती करता। मग डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधी उपचार करून त्यांना इलाज सुरू केला। त्यानंतर अर्धा 1 तासांनी मुलांना रिलीफ मिळाला। आणखी 4-5 मुलांना असं सिस्टम वाटले की बाबा आणखी मळमळ सारखी, पण त्यांनी उलटी नाही केली। मळमळ वाटत म्हणून त्याला आम्ही रिकवर म्हणून त्यांना आणखी घेऊन गेलो। 5-6 मुलांना असे एकूण 13 मुलं आम्ही ते दाखल केले होते। बरं, हे कशाच्या चुकीमुळे जो हा प्रकार आता सध्या काही असं काही माहीत नाही। असं सरांनी ते सॅम्पल तपासणीकरता पाठवले आहे। ते 3-4 दिवसामध्ये येईल म्हणत होते। आता कशामुळे झालं, काय झालं, होऊ शकते त्यांच्या अपचनमुळे वगैरे 4-5 मुलांना झालं आणि त्या उलट्या पाहून त्या आणखी बाकी मुलांना पण तसं किळस, असं नाही का आपण जसं उलटी केली तर आपण दुसऱ्या व्यक्तीला किंवा असं वाटते आळस किळससारखं ते होऊ शकते, म्हणून आम्ही त्यांना आणखी दवाखान्यात घेऊन गेलो। म्हणून असं काहीच नाही, मुलं 1 तासामध्येच रिलीफ झाले सर दवाखान्यामध्ये। सुट्टी म्हणलं सर म्हणजे एखादं आणखी रात्रभर आमच्या ऑब्जेक्शन जाऊ द्या म्हणे, तुम्ही आणखी कुठं हलवा म्हणून एखादं जास्त झालं तर मग त्यांनी ऑब्जेक्शन म्हणून आणखी ते रात्रभर त्यांनी ठेवलं मुलांना। मुलाचे जेवण झालं, मुलं थोडंसं आराम करत बसले। एका मुलांना उलटी आली, त्यानंतर दुसऱ्या मुलाला झाली। आम्ही दवाखान्यात आणला।